शाळेच्या बसमध्येच विनयभंग करण्यात आलेला आहे। सातत्याने बदलापूरमधल्या घटना ज्या आहेत त्या अशा पुढे येतात। एकदा खरं तर अक्षय शिंदेला एन्काउंटर झाला, त्यानंतर देखील कुठेही गोष्टी कमी होताना पाहायला मिळत नाहीयेत। कसं बघता महिला? मला आता आपल्याकडनंच या विषयाची माहिती मिळाली। गंभीर घटना आहे। मला याच्यामध्ये एवढंच दिसतं की त्या मुलीवर अन्याय झालेला आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्याने कोणी हे केलं त्याला कडक शिक्षा ही झाली पाहिजे। या घटना नाही व्हायला पाहिजे असंच मला वाटतं, पण शेवटी ह्या होत आहेत, लोकांमधली विकृती वाढते। पण याचं रिपोर्टिंग वाढलं आणि त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन वाढलं तर त्यांना शिक्षा शासन झालं तर नक्कीच त्या मुलीला न्याय मिळेल आणि त्या शासनाकडे बघून लोक, त्या शिक्षेकडे बघून लोक या धगावणार नाहीत भविष्यामध्ये, असं मला वाटतं। हवामान गुणवत्ता जी आहे ती सुधारली आहे। हो, मी म्हणलं ना काल तुम्हाला 2 दिवसात सुधारेल म्हणून। पुण्यात मात्र मी सांगितलं सुधार। पुण्यात अजूनही प्रदूषण आहे आणि हे पहा, आता कसं आहे, मुंबईचं हवामान मी म्हटलं होतं की दिवाळीच्या नंतरच्या वातावरणामुळे, टेम्परेचरमुळे आपल्याला ती क्लॅरिटी दिसत नव्हती, पण अत्यंत हानिकारक आहे। 400-500 असं काही नव्हतं, कधीही ते पोचलं नाही तेवढं। परंतु आता जे पुण्यामध्ये जी हवामानाची परिस्थिती, तिथे सुद्धा मी म्हटलं तसं कन्स्ट्रक्शन, काही डेव्हलपमेंटची कामं, आणि मुंबईला एक आपल्याला ब्लेसिंग आहे की समुद्रकिनारा आहे, त्यामुळे ते प्रदूषण तेवढं जाणवत नाही किंवा ते लवकर वाहून जातं तिकडनं, तर हे आपल्यासाठी एक ब्लेसिंग आहे। त्यामुळे जागरूकता प्रदूषणाच्या बाबतीत पाहिजे। प्रदूषणाच्या विरोधात लोकांनी म्हणजे उभं राहून, नागरिकांपासून ते आमच्यासारख्या मंत्र्यांपर्यंत, प्रशासनाच्या सगळ्या लोकांनी जागरूकता बाळगली पाहिजे। जे आम्ही वरचेवर AI वापरणार आहोत, त्याच्यामुळे काय होईल की खोटी रिपोर्टिंग बंद होईल आणि डुप्लिकेशन बंद होईल आणि आपल्याला ह्युमन इंटरफेरन्स शिवाय आपल्याला रिअल रिपोर्टिंग मिळेल आणि मग त्याच्यावर आपल्याला काम करता येईल। मी स्वतः आता बघितलं, इलेक्ट्रिक व्हेकलमध्येच येते, म्हणजे मी ती शहरातच वापरू शकते कारण ती खूप लांब जात नाही, माझा प्रवास खूप असतो, पण मी स्वतः सुरुवात केली की मी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरते। ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना मी म्हणून केलं तर माझ्या कार्यकर्त्यांनी पण घ्यायला सुरुवात केली। तर मी सगळ्या नेत्यांना म्हणेन की तुम्ही एक शहरामध्ये तरी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरा। सगळ्या मीडियालाही आवाहन करेन की तुमच्या एडिटर्सनी सगळ्यांनी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरा आणि प्रदूषणाला त्याच्यामध्ये आपल्याला बरंच आळा करता येईल। पण इलेक्ट्रिकल व्हेकल वापरली तर तुम्हाला ऊर्जा वापरावीच लागेल, मग ती ऊर्जा कुठून तरी कोलमधून येईल, कुठून हायड्रोमधून येईल, तर अल्टिमेटली ती पर्यावरणाशी निगडीतच राहील। त्यामुळे आपली जागरूकता, आपलं दायित्व हे फार तेवढंच महत्वाचं आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना घड्याळावरनं बरंच ट्रोल करण्यात आलं, त्याच्यावर मला याविषयी माहित नाही, मी काही असं टिप्पणी करणार।